सांगावावर आपण पाहतोय पिंपरी चिंचवड मधील महत्त्वाच्या बातम्यांचे हायलाइट्स। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून आगामी जनगणना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर शहरात व्यापक तयारी सुरू झाली आहे। अचूक, पारदर्शक आणि प्रभावी जनगणना पार पाडण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्रगणक आणि पर्यवेक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। पिंपरी चिंचवडमध्ये MNGL गॅस पाईपलाईन अचानक फुटल्याने मोठा आवाज झाला आणि परिसरात घबराट पसरली। ही संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद झाली असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली। शहरात खंडणी, सायबर फसवणूक आणि मारहाणीच्या घटना वाढताना दिसत आहे। निगडीत एका हॉटेल चालक महिलेकडून 1 लाखाची खंडणी मागितली। ताथवडेमध्ये 75 लाखांची ऑनलाईन फसवणूक। चरोलीत गांजा विक्री प्रकरणात अटक। पोलीस तपास सुरू आहे। महापालिकेत अनेक महिला नगरसेविकांच्या कारभारात पतींचा हस्तक्षेप वाढल्याचा आरोप होत आहे। अधिकारी वर्गावर दबाव टाकणे आणि मनमानी निर्णय घेतल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत। गेल्या 3 वर्षात महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये 4 मोठे बिलिंग घोटाळे उघड झाले आहेत। अजूनही डिजिटल प्रणाली पूर्णपणे लागू न झाल्याने आर्थिक गैरव्यवहार थांबलेले नाहीत। चिंचवड आदित्य बिर्ला हॉस्पिटल पवना नदीच्या पात्रात खेळ व खेळाचे मैदानाच्या नावाखाली वृक्षतोड, नदीपात्रात भराव भरणे, लहान वृक्ष त्याखाली गाडून टाकणे, नदीपात्र अरुंद करणे इत्यादी बेकायदेशीर कृत्ये तातडीने थांबवून या प्रकरणाची सखोल चौकशी करून उचित कायद्याप्रमाणे कार्यवाही करण्याची मागणी मारुती भापकर यांनी केली आहे। पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली मुद्रा योजना समाजातील नवउद्योजकांना सक्षम करत आहे। या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगार व उद्योग निर्मितीला चालना मिळत असून ही स्वावलंबनाच्या दिशेने देशाची सक्षम वाटचाल आहे, असे मत आमदार शंकर जगताप यांनी सोशल मीडियावर व्यक्त केले। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी स्टार्टअप संस्था फ्रीवाई यांच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या पिंपळे सौदागर येथील लिनियर गार्डन येथील सार्वजनिक सायकल शेअरिंग प्रकल्पाचे उद्घाटन नगर सदस्य शत्रुघ्न उर्फ बापू काटे आणि विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते करण्यात आले। या होत्या पिंपरी चिंचवड मधील महत्त्वाच्या बातम्यांचे हायलाइट्स। अशा विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा सांगावा, पाहत रहा सांगावा।